राज्यातील कायदा सुव्यवस्था बिकट, सरकारचं एन्काउंटर व्हायला हवं. महिला सुरक्षा अपयशाबाबत सीएमनी माफी मागावी. खासदार संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. राष्ट्रवादी एनडीएमध्येच राहणार. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणावर चर्चा झाली नाही. विलिनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरेंकडून भूमिका स्पष्ट. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नसरापुरातील घटनेवरून खासदार सुनील तटकरे आक्रमक. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. सुनील तटकरेंची मागणी. नंदुरबारमध्ये शेतकी संघाच्या नूतन इमारतीचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन. यावेळेस खत आणि बियाणे कंपन्यांच्या मनमानीवर आमदार रघुवंशींचा कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. विधान परिषदेसाठी 17 पैकी 9 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध, तर 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यानं निवडणूक बिनविरोध. मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी. शिंगरोबा यांच्या ऐतिहासिक सन्मानाचा योगदानाचा सन्मान व्हावा, या मागणीसाठी डॉक्टर शिवाजी राऊत लवकरच मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. मोहोळ ते वळसंग महामार्गाच्या विकासासाठी कोटींचा निधी. रस्त्याच्या निधी मंजुरीवरून श्रेयवाद. प्रणिती शिंदे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये राजकीय श्रेयवाद. निधी मंजुरीसाठी आपण प्रयत्न केल्याचा दोन्ही नेत्यांकडून दावा. महाराष्ट्राला निकाल इतका उशिरा का लागला? नीट परीक्षेची तारीख इतक्या उशिरा का घोषित करण्यात आली? विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कुणाची? ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल. नागपूरच्या धामणगावात भीषण आग. निम्म्या गावांची राख रांगोळी. अनेक जनावरांचा मृत्यू. प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा. मंत्री बावनकुळे यांची ट्विट करत माहिती. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये पाहणी. विविध प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी. अमेरिकेमध्ये घुमणार महाराष्ट्राचा बुलंद आवाज. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. बोस्टनमध्ये रंगणार छत्रपती शिवरायांची वीरगाथा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन. वांद्रे कुर्ला संकुल येथील MMRDA मैदानावर प्रदर्शनाचं आयोजन. वर्ध्यामध्ये आमदार राजेश बकाने यांची आरोग्य सेवांवर कडक शब्दामध्ये नाराजी. सरकारी रुग्णालयामध्ये 4 तासात रक्त तपासणी अहवाल देण्याचे निर्देश. 2029 मध्ये शिवसेना भाजप स्वबळावर लढू शकते. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. राजकारणामध्ये कधी बॉन्ड नसतो, काहीही होऊ शकतं. मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं विधान. पक्ष शिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार करू. अमित साटम यांच्याकडनं नगरसेवकांची कान उघडणी. मनपातील अनुपस्थितीवर नगरसेवकांना थेट इशारा. धर्म विचारून हल्ला करणाऱ्या अन्सारीचा एन्काउंटर करा. कोल्हापुरातील प्रकरणावरही आंदोलनातून संताप व्यक्त. सांगलीमध्ये हिंदू एकताच्या वतीनं आंदोलनातून मागणी. आपत्तीचा इशारा देण्यासाठी स्वदेशी असेल ब्रॉडकास्ट. सरकारकडनं महत्त्वाची चाचणी. मात्र चाचणीच्या संदेशावर मनसेचा आक्षेप. सुरुवातीलाच मराठीमध्ये संदेश देणं अपेक्षित होतं. मनसेकडून मत व्यक्त. शिवसेनेची ताकद सतत वाढत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं तोंड कडू. ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही त्यांचा इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा. ज्योती वाघमारेंचा सामनातील टीकेवरून पलटवार. डिजिटल जनगणनेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहभाग. नागरिकांना स्वगणना करण्याचे सुनेत्रा पवार यांच्याकडून आवाहन. नसरापूर अत्याचार प्रकरणी नेते मंडळी पीडितेच्या कुटुंबियांना भेटणार. रोहित पवार, नीलम गोरे आणि जरांगे कुटुंबियांना भेटणार. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चिमुकलीवर अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार. नवले पुलावरील वाहतूक पूर्वपदावर नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी अखेर हटवलं. नसरापूर अत्याचार प्रकरण नराधमाचा एन्काउंटर झाला तरच मानुकी सरकार शिवरायांच्या विचारांचं आहे, नाहीतर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा. अभिनेते प्रवीण तरडे यांची नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मनसुन्न करणारी आणि संतापजनक. एक आई म्हणून, नागरिक म्हणून या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. भोरमधील हृदयद्रावक घटना मनसुन्न करून टाकणारी. निष्पाप चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. जयंत पाटील यांची मागणी. पुण्याच्या नरसापुरातील अत्याचाराची घटना. पीडितेच्या वडिलांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खासदार सुप्रिया सुळे यांनी नसरापुरात जाऊन घेतली पीडित कुटुंबाची भेट. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. सुप्रिया सुळेंची मागणी.
नसरापुरातील घटना निंदनीय आणि वेदनादायी आहे. आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. मी पीडित कुटुंबियांच्या संपर्कात. मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला संताप. शासनाला जमत नसेल तर आरोपीला गावकऱ्यांच्या ताब्यात द्या. गावकरी त्याला योग्य ती अद्दल घडवतील. नसरापूर घटनेवरून ट्विट करत रोहिणी खडसेंची मागणी. पुण्याच्या नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बोरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण. सुनेत्रा पवार पीडित कुटुंबाच्या भेटीला. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला फोन. नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकारकडे पाठपुरावा करणार. पोलिसांनी लवकरात लवकर चार्जशीट फाईल करून कठोर कारवाई करावी. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंची मागणी. बोरमधील चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली दखल. फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. वर्ध्याच्या पारडीमध्ये बैलबंडीवरून निघाली वरात. शेतकरी स्वाभिमानाचा अनोखा संदेश. देखाव्याला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न. सांगलीच्या वंजारवाडीमध्ये भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली स्मार्ट अंगणवाडी. आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. सिंधुदुर्गच्या देवगड फणसे येथील समुद्रामध्ये 30 वर्षीय खलाशी बेपत्ता. समुद्रामध्ये नांगर टाकून उभ्या नौकेवरून तरुण बेपत्ता. पोलिसांकडून शोध सुरू. नवापुरात बर्ड फ्लूचा उद्रेक. चिकन दुकानं, बिर्याणी सेंटर आणि अंडे विक्रीवर बंदी. खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेचा निर्णय. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. पशुसंवर्धन विभागाची तालुकास्तरीय हेल्पलाईन जारी. रायगडमधील पशुपालकांना मिळणार तातडीनं मदत. मालमत्ता करामध्ये 10% सूट आता 31 मे पर्यंत वाढवली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर समीर राजूरकर यांच्या सूचनेनुसार वाढ. नागरिकांनी वेळेत कर भरून विकासामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. यवतमाळच्या डोंगरगाव परिसरामध्ये पाणीटंचाई तीव्र. परिसरातील प्रमुख नद्यांची पात्र कोरडी. नदीकाठच्या गावांवर मोठं संकट. तातडीनं उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरण. घटना दुर्दैवी आणि संतापजनक. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची संतप्त प्रतिक्रिया. जुईनगर हायवेवर टनल कामाच्या दरम्यान पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. नागरिक संतप्त. सातारामध्ये पोलिसांकडून अचानक रात्रीच्या वेळी नाकाबंदी. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दणका. वाहतूक पोलिसांची कारवाई. नाशिकमधील कॉर्पोरेट जेहाद प्रकरण. फरार आरोपी निदा खान उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार. निदाचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड कोर्टानं फेटाळला. नाशिक रोड कोर्टानं दिलासा न मिळाल्यानं उच्च न्यायालयामध्ये ती आता धाव घेणार. बीडच्या पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई. अनेक पेट्रोल पंप डिझेल आणि पेट्रोल नसल्यानं बंद. कोल्हापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची 3-13. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास. यवतमाळ जिल्ह्यामध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसवर. उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण. लग्न मंडपात पाण्याच्या फवाऱ्यांनी पाहुण्यांना दिलासा. सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणं मूलभूत हक्क नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही उष्णतेची लाट येणार. हवामान तज्ज्ञांचा इशारा. वाढत्या उष्णतेमागे मानवी हस्तक्षेप मोठं कारण. वृक्षतोड आणि काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक समतोल बिघडला. पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सचिन पावड यांनी व्यक्त केलं मत. नागपूरमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. दिवसभर तीव्र उन्हानंतर अचानक पावसानं नागरिकांची तारांबळ. गॅसचे दर वाढल्यानं लघुउद्योगांना बसणार फटका. वेल्डिंग व्यवसायात गॅसचा वापर. नागपूरमध्ये गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका. हॉटेल व्यावसायिकांना गॅस विक्रीमध्ये काळा बाजाराचं प्रमाण वाढलं. खाद्यपदार्थ दरवाढीवर परिणाम होण्याची शक्यता. रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये शिक्षण संस्था संघाचं 6 मे रोजी अधिवेशन. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचं आयोजन. दिल्लीमधील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड. पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी वाहन चालकांची कसरत. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन. मार्तंड देवस्थानच्या वतीनं शेलारांचं करण्यात आलं स्वागत.
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भर बाजारामध्ये विचित्र प्रकार. भर बाजारामध्ये एका महिलेकडनं स्वाती देवलची अडवणूक. महिलेकडनं अभिनेत्रीसोबत बायबलबाबत बोलण्याचा प्रयत्न. 9 वर्षांच्या अनया कारकरची ऐतिहासिक कामगिरी. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचा प्रवास पोहोत केला पूर्ण. जालन्यामध्ये धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक. पोस्टरला जोडे मारत पायदळी तुडवत केलं दहन. महादेव नगरजवळील मुख्य रस्त्याला भेगा. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची मालिका. भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांचा रास्ता रोको. नागपूरमध्ये उन्हाचा पारा 45 अंश सेल्सिअस पार. सिग्नलवर ग्रीन नेटसह पाण्याचे फवारे. नागपूर महानगरपालिकेकडून उन्हापासून बचावासाठी खास उपाययोजना. एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जूनपासून प्रवाशांना मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निश्चित. 1 जूनपासून अंमलबजावणी होणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संतनगरी शेगावमध्ये भाविकांची गर्दी. एवढ्या उन्हातही भक्तांनी श्रद्धा ओसांडून वाहते. संस्थांच्या वतीनं उन्हाची तीव्रता पाहता विशेष व्यवस्था. पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरातील अतिक्रमण काढलं. हजरत पीर शहादुद्दीन खत्तावल्ली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहून काढलं अतिक्रमण. महसूल विभागानं दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केल्याची स्थानिकांची माहिती. एपीएमसी बाजारामध्ये केमिकल आंबा घोटाळा उघड. आंबा प्रेमींमध्ये भीतीचं वातावरण. बाजारामध्ये केमिकलनं पिकवले जात आहे आंबे. यवतमाळमध्ये उष्णतेनं आंब्यांच्या खरेदीमध्ये मंदी. बाजार सज्ज मात्र ग्राहकांची प्रतीक्षा. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी उसळी. दर 6,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. दरवाढीमुळे बाजारामध्ये तेजीचं वातावरण. वाशिमच्या पैनगंगा नदीपात्रामध्ये नियम धाब्यावरती बसवत असल्याचं चित्र. मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्यानं पर्यावरणाला धोका. महसूल विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ. विशेषतः चोरट्यांकडून मंदिराच्या दानपेट्या फोडल्या जात आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांना जेरबंद करावं. नागरिकांची मागणी. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. डॉक्टरांवर सलग 2 दिवस हल्ले. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील प्रकार. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरांना मारहाण. सांगलीमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. हत्या, दरोडा, चोरी आणि अत्याचार यासारख्या गुन्ह्यातील 3 आरोपी जेरबंद. नंदुरबारमध्ये मद्य वाहतुकीच्या विरोधात शहादा पोलिसांची धडक. कारवाई. नाकाबंदीच्या दरम्यान संशयित ट्रकमध्ये 535 खोके आढळले. 60,12,000चा मुद्देमाल जप्त. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या मारेगावातील घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद. आरोपीकडनं 9,30,000चा मुद्देमाल जप्त. फेरीवाल्यानंच केली फेरीवाल्याची हत्या. मुलुंड पश्चिमेला भर बाजारामध्ये घडली घटना. कुटुंबियांची बदनामी करत असल्याच्या रागातून हत्या. आरोपी फेरीवाला पोलिसांच्या ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.